आणि त्या काळामध्ये इन्शुरन्समध्ये एक्झाम सुरुवात झाली होती. अच्छा, तुमच्या वेळेस? माझ्या वेळेला, म्हणजे याच्या अगोदर एक्झाम नव्हतीच. जिथे मी 500 रुपयाची पॉलिसी विकायचो इथे लाखाचा प्रीमियम म्हणायला. ते शेअर मार्केटवरती त्यांना रिटर्न्स एवढे मिळतील, हे मिळतील, ते करतील, अशा प्रकारे त्यांना एक वेगळं स्वरूप दिलं. गोल सेट करताना मला काय काय त्याचं इम्प्लिमेंटेशन करताना काय काय करावं लागेल ते बसून तुम्हाला अभ्यास करावा लागेल आधी. आणि तुमची स्वप्न आहेत ना, त्या स्वप्नाच्या पाठीमागं तुम्ही जाऊन काम करा. बरोबर. आणि मग तुम्ही त्याच्याप्रमाणे तुम्ही काम करावं लागेल तुम्हाला, नुसतं तुम्ही म्हणून चालणार नाही. लोक पूर्वी ज्या नजरेतून बघायचे तसं तुच्छतेने आता बघू शकत नाही, कारण तो. नमस्कार, मी साईनाथ सावंत. नॉलेज गेन फाउंडेशनच्या या नवीन एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज बेरोजगारीचा दर प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. तो आमच्या लहानपणापासून आम्ही ऐकत आलोय, बेरोजगारीचा दर वाढत चाललाय, नोकऱ्या नाही आहेत, वगैरे वगैरे वगैरे. सर्वसामान्य माणूस त्या गोष्टीमुळे परेशान असतो. गव्हर्नमेंट सरकार तरी किती प्रमाणात नोकऱ्या देणार, नाही का? खाजगी क्षेत्रातही त्या प्रमाणात नोकऱ्या राहिलेल्या नाहीत. अशा स्थितीमध्ये नॉलेज गेन फाउंडेशन लोकांसाठी उत्पन्नाचे मार्ग दाखवणाऱ्या वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये काम करणाऱ्या यशस्वी लोकांना तुमच्यासमोर आणते आणि ती द्वारं तुमच्यासमोर उघडी करून दाखवण्याचा प्रयत्न करते. त्याचाच एक भाग म्हणून आज विमा क्षेत्रात आपल्याला किती संधी आहे आणि विमा क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीकडून आपल्याला जर त्याच्याबद्दल माहिती मिळाली तर या क्षेत्रात सुद्धा अनेक बेरोजगारांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते. या उद्देशाने आज आम्ही एका या क्षेत्रात काम करणाऱ्या, इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या आणि तब्बल 23 वर्ष काम करून यशाच्या त्या टप्प्यापर्यंत पोहोचलेल्या एका व्यक्तीला आम्ही तुमच्यासमोर आज घेऊन येत आहोत. मला सांगायला आनंद वाटतोय की या साहेबांना आम्ही जेव्हा विनंती केली की सर तुम्ही येऊन जरा या इन्शुरन्स इंडस्ट्रीमधला तुमचा संघर्ष ते यश अथक प्रवास या शीर्षकाखाली तुमच्या प्रवासाबद्दल आम्हाला जरा सांगितलं तर बरं होईल. आमच्या प्रेक्षकांसाठी काहीतरी त्याच्यातून प्रेरणा आणि मार्गदर्शन लाभेल या उद्देशाने त्यांना विनंती केली आणि त्यांनी क्षणाचीही उसंत न घेता होकार दिला आणि आज ते आपल्यासमोर आहे. तर असे हे आमचे पाहुणे आजच्या या एपिसोडचे, ज्यांचं नाव आहे भगवान राघव सर, ज्यांचा विमा क्षेत्रात तब्बल 23 वर्षांचा अनुभव आहे. या 23 वर्षात त्यांनी विमा क्षेत्रातली विविध रेकग्निशन्स म्हणजे विविध बक्षिसं किंवा मानचिन्ह पटकावलेली आहे. त्यांच्या हाताखाली अनेक शेकडो तरुण आज सुद्धा शिकतायत आणि आपल्या आपल्या क्षेत्रात यशस्वी होण्याचा प्रयत्न करतायत. तर मी त्यांच्याबद्दल जास्त वेळ खाण्यापेक्षा आपण डायरेक्ट त्यांना आज पाचारण करूया आजच्या या गप्पांसाठी. तुमच्या सहकार्याने मी त्यांना इथे आमंत्रित करतो म्हणजे आजच्या या गप्पांना. तर नमस्कार. मी आपला किमती वेळ दिलात आणि एका शब्दावर तुम्ही इथंपर्यंत पोहोचलात त्याबद्दल नॉलेज गेन फाउंडेशनच्या वतीनं मी आपले मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार सर. पहिली गोष्ट तुम्ही मला या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे मी आभार मानतो. आणि जी ही संस्था तुम्ही निर्माण केलेली आहे नॉलेज गेन फाउंडेशन, हे खरोखरच कौतुकास्पद आहे असं मला वाटतं. कारण माझ्यासारख्या तरुणांना एक संधी म्हणजे लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी आहे आणि त्याच्यातून इतरांना प्रेरणा घेण्यासाठी आणि इतर लोकांनी त्याच्यामध्ये प्रेरणा घेऊन काम करण्यासाठी परावृत्त होण्यासाठी ही मोठी अपॉर्च्युनिटी मी समजेल. तर पुन्हा एकदा धन्यवाद सर. धन्यवाद सर, तुम्ही वेळ दिल्याबद्दल. राघव सर, माझा पहिला प्रश्न असा, आता हा प्रश्नोत्तराचा तास नाही, आपण लपावा येस पण काहीतरी विचारल्याशिवाय काही आम्ही का बरोबर. तर माझा प्रश्न असा की सर ह्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही कसे आलात किंवा कसे आकर्षित झालात? तुम्ही स्वतःहून आलात की तुम्हाला कोणी धक्का मारला आणि तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये आलात? आणि मग तर याबद्दल थोडंसं आमच्या प्रेक्षकांना सुरुवातीला जाणून घेण्यात नक्कीच रस असेल. नक्कीच सर. खरं तर विमा क्षेत्रामध्ये मला तर असं वाटतं की स्वतःहून कोण कमी लोक येतात.
म्हणतात का धक्का मारूनच जातात. तो बरोबर आहे. असं तुम्ही जे बोललात धक्का, हा खरंच धक्का आहे. आणि माझ्यासाठी वाटलंही नव्हतं मी या क्षेत्रात जाईन. तर थोडंसं मी माझी बॅक जर्नी सांगतो तुम्हाला, की मी मूळचा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चंदगड तालुका आहे. क्या बात आणि त्या चंदगड तालुक्यामध्ये एक शिरोली म्हणून एक खेडेगाव आहे. बर. त्या ठिकाणी माझं थोडंसं प्राथमिक शिक्षण झालं. म्हणजे 10वी पर्यंत मी त्या ठिकाणी शिरोली. शिरोली छान. शिरोली, अल्बादेवी, त्याच्यानंतर इब्राहिमपूर हां, असा प्रवास हां. करत मग मी 10वी झाल्यानंतर मी मुंबईला आलो. आणि मुंबईला आल्यानंतर मग मी कॉलेज कंप्लीट केलं. पण त्याच्यानंतर असं वाटलं, की आता मला काहीतरी करायला लागेल, जॉब करावा लागेल. जॉब तर करणं गरजेचं आहे. आपल्याला पोटाची काळजी भरायलाच पाहिजे बरोबर. पण तेवढ्याच वेळामध्ये एक माझे मोठे भाऊ आहेत, ते ठाण्याला राहतात आणि त्याने मला एक अपॉर्च्युनिटी दिली, की एक LICची एजन्सी आहे. तर ती तुला करावी लागेल. तर ठीक आहे म्हटलं, भाऊ सांगतात एखादा इन्शुरन्स क्षेत्रामध्ये त्यांचाही काहीतरी अनुभव असेल किंवा त्यांना माहिती असेल. बरोबर, मोठे आहेत आपल्यापेक्षा. त्याने सांगितलं म्हणजे 100% काहीतरी चांगलं सांगत असतील म्हणून मी येस म्हटलं. आणि त्या काळामध्ये इन्शुरन्समध्ये एक्झाम सुरुवात झाली होती अच्छा, तुमच्या वेळेत. माझ्या वेळेला. म्हणजे याच्या अगोदर एक्झाम नव्हतीच. हां. म्हणजे अरे, तो काय प्रकार होता? तो प्रकार म्हणजे असा एजंट कसा बनायचा? हां, हां. पहिलं काय होतं, की नॉर्मली मला एजंट बनायचं असेल ना, 2000च्या अगोदरची गोष्ट. तुम्ही जबरदस्ती फॉर्म भरा आणि एजंट बना. मग 10वी पास असला तरी चालेल. मग तिकडे तुम्हाला परीक्षा द्यायची गरज नाही, काय नाही, फक्त फॉर्म भरा. तसे काही रूल्स रेग्युलेशन नव्हते. पण इन्शुरन्स आणू शकतो तो कोणी. कोणीही करा. पण 2002 नंतर थोडंसं मॉडिफिकेशन झालं, की एज्युकेशन असलं पाहिजे, त्याला नॉलेज असलं पाहिजे त्या फील्डमध्ये आणि एक चांगला एजंट बनला पाहिजे. अशी IRDची संकल्पना आली. रेग्युलेटरी आली. येस, IRD. IRDनं त्या 2000 पासून एक्झाम घेण्याचं सुरुवात केली आणि त्या काळात मग मी एक्झाम दिली आणि पास झालो. म्हणजे विमा क्षेत्रासाठी गाईडलाईन्स आल्या. येस, नियमावली आली. ते मावली आहे. आणि मग त्याच्यानंतर 2002 नंतर मी जशी वाढणारी महागाई आणि त्या प्रमाणात न वाढणारं उत्पन्न यामुळे चिंतित आहात का? चिंता करू नका, आपले उत्पन्न वाढवा. एक असा पार्ट टाइम व्यवसाय जो करताना तुम्ही अपयशी ठरलात तरी नुकसान शून्य, पण यशस्वी झालात तर मात्र हवे तेवढे पैसे कमवण्याची संधी. समजून घ्यायला आवडणार नाही का? संपर्क करा. आवडला तर त्याचा लाभ घ्या. इन्शुरन्स क्षेत्रामध्ये सुरुवात केलं मला काहीच नॉलेज नव्हतं. पहिली 1-2 वर्ष मी म्हणतात ना, एक कोटा असतो. पॅरा पॉलिसी करा आणि तुमची एजन्सी वाचवा. हां, जिवंत ठेवा. जिवंत ठेवा. म्हणजे लाईफ टाईम नाही आहे, पण ते प्रत्येक वर्षाला करावं लागतं. मग तसं 1-2 वर्ष मी सुरुवात केली. पण 1-2 वर्षानंतर मला काही ट्रेनिंग्स म्हणजे ऐकण्याची संधी मिळाली. त्या ठिकाणी मी नाव नाही घेणार कुठल्या ट्रेनिंगचं, कारण मी सगळ्या ट्रेनिंग अटेंड करतो. एखाद्या प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये चांगले चांगले ट्रेनर्स आहेत. तसंच इन्शुरन्स क्षेत्रामध्ये सुद्धा खूप चांगले चांगले ट्रेनर आहेत. तर मी तिकडे जाऊन मी एक थोडासा त्यांचा म्हणतात ना एक हे गेस्ट स्टेशन होता. त्या गेस्ट स्टेशनमध्ये जाऊन बसलो. मला जबरदस्ती सांगितलं की तुम्ही अटेंड करा. आणि त्याच्यानंतर मी ते अटेंड केलं आणि मला वाटलं की ह्या क्षेत्रामध्ये खूप काही आहे. कदाचित मला त्याचं नॉलेज नव्हतं. हे त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून गेला. बदलून गेला. मग मला वाटतं की ही इंडस्ट्री ह्या लोकांनी खरोखरच बघितली नाहीये. पण ज्यांनी बघितली ते खूप मोठ्या पदावरती पोहोचले. मग इन्शुरन्स क्षेत्रामध्ये MD-RD असेल, COT असेल, TOT असेल, अशा उच्च इंटरनॅशनल लेव्हलच्या अचीव्हमेंट्स असतात. बरं. मग आपल्याला वाटतं की ह्या लेव्हलला आपण गेलं पाहिजे. एक प्रोफेशनल एजंट बनला पाहिजे. लक्ष ठरलं. लक्ष. हे ॲज अ पैसा तर मिळतोच. MD-RD जायचं कुठे हे ठरलं तर पैसा वगैरे बाय डिफॉल्ट. पाहिजे आहे. आणि पैसा तर येतोच, पण पैशाबरोबर रिकॉग्नायझेशन मिळतं. वर्ल्ड लेव्हलचं आणि सन्मान, प्रतिष्ठा, येस, बक्षिसं, सगळं. परदेश यात्रा येस. सगळं मिळतं. मग त्यावेळेला मला असं वाटलं, की आपण ही करणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी आपल्याकडे योग्य नॉलेज असणं गरजेचं आहे. आपण प्रोफेशनली काम करणं गरजेचं आहे. मग मी सुरुवात केली बेसिक ट्रेनिंग घ्यायला. त्याच्यानंतर ॲडव्हान्स कॉर्पोरेट लेव्हलची
त्याच्यानंतर कमिटमेंट लेवलची, अशा विविध प्रकारच्या ट्रेनिंग घेतल्या. अच्छा. आणि त्याच्यानंतर मग मी या लेवलला सुरुवात केली बोलायला. जिथे मी ₹500 पॉलिसी विकायचो, तिथे लाखाचा प्रीमियम आणायला. तर मला तेवढी त्याला कळालं की हे बोलण्यामध्ये काहीतरी वेगळ्या प्रकारचं आपलं बोललं पाहिजे. कारण लोकांचा समज असा होता इन्शुरन्स क्षेत्रामध्ये, की मेल्यानंतरच आपल्याला पैसे व्हायचा. फायदा मिळतो. हां. जे लाईफ इन्शुरन्स म्हणजे तो इन्शुरन्सवाला आला, की तो एजंट किती पाहिजे हां, लोकांना वाटायचं की आता माझ्या मरणाचे फायदे दाखवायला आलाय. येस. बट नॉर्मली कोणी इन्शुरन्स म्हटलं की नाही म्हणायचं. पण आम्ही पण आता मध्येच एक प्रश्न विचारतो. सर, तुम्ही जेव्हा सुरुवात केली, हां, त्या काळात इन्शुरन्सचा जो स्वरूप होता आणि आत्ताचा स्वरूप, बरं, त्याच्यामध्ये नक्कीच तफावत असतो सर. त्या काळात इन्शुरन्सचं खरोखर आत्ताच्या काळा एवढं हे नव्हतंच नाही का? नाहीच ना. म्हणजे त्यावेळेला लाईफ इन्शुरन्सच जास्त विकले जायचे आणि त्यावेळेला खरोखरच मरण्याचे फायदे तफावत सांगायचे. ही वस्तुस्थिती आहे का? येस. कारण त्यावेळेला असं असं एक वातावरण होतं की एज्युकेटेड प्रोफेशनली ॲडवायझर नव्हते. आणि त्यावेळेला ते फक्त काय सांगायचे, एक पॉलिसी घे. एक मला कुठं कमी पडते पॉलिसी शब्दासाठी. नात्यासाठी. मग माझ्या नातेवाईकांकडे मी गेल्यानंतर ते म्हणाले, "एक पॉलिसी घे, एक 2 पॉलिसी म्हणजे मला करायची आहेत, 12 पॉलिसी करायची आहेत." ज्यात त्या नातेवाईकाचा, मित्राचा फायदा कमी, माझं जिवंत ठेवणं जर्सीवर ठेवायचं. मग त्यावेळेस तो दृष्टिकोन असा होता, की ते अर्निंग कॅपॅसिटी असं माइंडमध्ये काहीच नाही. जर त्यावेळेला जर तो फोकस असता, की मला एम-डी-आय-डी करायचं, सी-ओ-टी करायचं, टी-ओ-टी करायचं. पण मग त्या काळात नवीन असलेल्या सगळ्याच माणसांच्या बाबतीत असं घडत असेल ना, की जोपर्यंत ते प्रशिक्षणात येत नाही, तो जोपर्यंत त्यांचं लक्ष ठरत नाही, जोपर्यंत त्यांना हेच कळत नाही, की मी एम-डी-आय-टी किंवा ते सी-ओ-टी, बी-ओ-टी की जे काही म्हणतात, ते गंतव्यस्थानापर्यंत मी पोहोचत नाही, तोपर्यंत मला बाकीच्या ह्या सगळ्या फॅसिलिटीज किंवा हे मला मिळत नाही. हे जोपर्यंत कळत नाही, तोपर्यंत तो आपलं काही पॉलिसी विकून बस तेवढंच होतं. हां, पण ज्यावेळेला तो पार्ट टाईमच असेल, पार्ट टाईम असायचा. नोकरी करता करता नोकरी करता. हां. आता आता जेव्हा जे प्रोफेशनल ॲडवायझर आहे, ते भाषा चेंज करतात. ते त्यांचं पूर्ण फायनान्शियल प्लॅनिंग करू दे. सर, तुमचं नाव सुद्धा बदललं ना. एजंटचा ॲडवायझर झाला. मी ॲडवायझरच्या पलीकडे जाऊन सांगतो, की फायनान्शियल प्लॅनर झाला. प्लॅनर झाला. पण तसं त्याचं भूमिका पण बदल नका. पूर्वी जो मी समजा एजंट आहे, तर माझे मित्र राघव साहेब आहेत. माझ्यासाठी एवढी पॉलिसी करा, तुमचा पण फायदा, माझा पण फायदा. येस. मग त्याच्यात मर्यादित विचारसरणी विचार. मग मी ॲडवायझर झालो. मग राघव साहेबांचा इथे फायदा होऊ शकतो तो दाखवायला लागलो. बरं, आता मी फायनान्शियल प्लॅनर झालो. हां. तर इथे नुसता फायदा नाहीये, हे प्लॅनिंग किती आवश्यक आहे जीवनासाठी. बरोबर. मग निवृत्तीनंतर असेल किंवा निवृत्तीच्या अगोदर असेल, मुलं मोठी झाल्यानंतर त्यांच्या शिक्षणासाठी असेल, वगैरे वगैरे वगैरे. बरं, भूमिका बदलल्या, रेकॉग्निशन बदललं आणि प्रतिष्ठाही बदलली ना. एक्झॅक्टली. एकेकाळी एजंटकडे बघण्याचा दृष्टिकोन जो होता, अरे हा एजंट आहे, पळा, थांबू नका किंवा याला पळवून लावा. बरोबर. आता जेव्हा फायनान्शियल प्लॅनर आपल्यासाठी वेळ देतोय, तर आपण त्याचा वेळ अपॉइंटमेंट घ्यावी लागते. अपॉइंटमेंट घ्यावी लागते. बरोबर किती? इव्हन तुम्हाला सांगतो, हा जो 23 वर्षातलं स्थित्यंतर तुम्ही बघितले, म्हणजे सुरुवातीचं ते आणि अर्थाचं. मग हा जो स्थित्यंतराचा भाग आहे, त्याच्यामध्ये पूर्वी आम्ही पाहायचो, की भारतातलीच एक कंपनी असायची, जी इन्शुरन्सचं नाव त्याचं हे असायचं. आता बऱ्याचशा मल्टीनॅशनल कंपन्यांचे इन्शुरन्स दिसत आहेत, बरोबर की नाही? तर त्याचा हे बदल घडण्यात त्याचा पण परिणाम झाला का? हे जे बाहेरचे त्यांच्यातलं तिकडचं कल्चर घेऊन आले, माणसांची डील करण्याचं वगैरे आणि जसं तुम्ही म्हणालात ना, की ज्यावेळेला गव्हर्नमेंटनं परमिशन दिली, की बाहेरच्या कंपन्यांना म्हणजे मल्टीनॅशनल कंपन्या कोलॅबोरेट करून म्हणजे इंडियन कंपनी कोलॅबोरेट करून. तर त्यावेळेला इंडियामध्ये ज्या प्रायव्हेट कंपनी आल्या 2000ला आल्या त्या. म्हणून त्याच्यानंतरच IRDA एक्झाम चालू झाली. म्हणजे आता जवळजवळ 25 वर्ष झाली. मग त्यावेळेला ना लोकांना बाहेरच्या कंपन्या म्हटलं तर थोडंसं एक वेगळं होतं काही. तो होतं. कारण त्यावेळेला तो कन्सेप्ट जो होता ना, तो युनिक कन्सेप्ट होता. म्हणजे ज्या बाहेरच्या कंपन्या ज्या आल्या, त्यांनी मार्केटमध्ये जसं शेअर्स असतात, त्या अशा पॉलिसी सुरुवात केली. आणि पहिले जे आपला इंडियन इन्शुरन्स होता, तो ट्रेडिशनल प्लॅन्स होते. ट्रेडिशनल प्लॅन. आणि
बाकीच्या प्रायव्हेट कंपन्या आहे ना, त्यांनी पहिल्यांदा युलिप संकल्पना आणली. हो, युली. म्हणजे ते शेअर मार्केटवरती त्यांना रिटर्न्स एवढे मिळतील, हे मिळतील, ते करतील. अशा प्रकारे त्यांना एक वेगळं स्वरूप दिलं इन्व्हेस्टमेंट आणि ही इन्शुरन्स इंडस्ट्री ग्रो केली. खरं म्हणजे ॲडव्हर्टाइज जी केली ती प्रायव्हेट कंपनीवाल्यानेच केली. म्हणजे म्हणजे शिक्षणाचे नवीन भाग पण त्यांनी त्यांनी चालले. हां. कारण ही आतापर्यंत काय होतं, की एखादी भारतीय कंपनी होती, तर रुटीन होतं. पण त्या लोकांना हे नव्हतं, की माहिती हे असंही असतं. प्रोफेशनॅलिझमची कमी होती. कमी होती. मग त्याच्यानंतर बऱ्याच कंपन्या आल्यानंतर मग ह्या कंपन्यामध्ये कसं प्लॅन्स असतात, कसं विकायला पाहिजे इन्शुरन्स एजंट पूर्वीचा ड्रेस कोडवर पण नसायचं. नसायचं. हां, ते वाढलेले खुंट दाढीचे तीच आपण आधीही सांगेन, की थोडंसं तुम्ही आता तो शब्द काढला म्हणून. पहिला मला असं आठवतं, सुरुवात मीही सांगेन तुम्हाला माझी. आपण प्लास्टिकची थैली घेतो ना, हो. ही प्लास्टिकची थैलीमध्ये एक 2-4 फॉर्म टाकणार आपण हां. आणि क्लायंटच्या घरी जातो आपण. आणि तिथेच मग त्याला ती पिशवी काढून तिथे फॉर्म भरायचो. पण आज तसं नाही असं. आज वेल ड्रेस असला पाहिजे व्यक्ती त्याची असायला आणि त्याच्याबरोबर त्याला नॉलेज असलं पाहिजे. त्याचं म्हणजे हे बघितलं जातं. सपोर्ट मटेरियल असावं लागतं. सगळं बघितलं जातं आणि आजची जी ॲडवायझर आहे ती अपॉइंटमेंट घेऊन जात आहेस. प्रॉपर म्हणजे प्रॉपर मॅनरमध्ये रॅडर जातं. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या पहिल्या एजंट आणि आतामध्ये फरक आहे. आणि म्हणून आजची जी एज्युकेटेड पिढी आहे ना, ही तुम्हाला ॲक्सेप्ट करते. एका सिस्टमवर आली. सिस्टमवर. प्रॉपर सिस्टमवर आली. येस, प्रोफेशनल सिस्टमवर. त्यामुळे लोकांना इथे आवडायला लागलं. येस, लोक पूर्वी ज्या नजरेतून बघायचे तसं तुच्छतेने आता बघू शकत नाही. कारण तो टाय सूट घालून जर एखादा ॲडवायझर येतोय तुमच्या घरी तर तो आणि त्याच्या फोर व्हीलरमधून येतोय किंवा तो नाही जरी आला तरी वाटतं त्याच्या त्या ड्रेस कोडवरून की बाबा हा कुणी सामान्य माणूस नाही. आणि त्याने वेळ घेऊन आपला हे दिला इथं ते प्रॉपर वे लोक प्रॉपर वे कॉन्सन्ट्रेट करतात. येस, आणि सांगण्याच्या पद्धतीत सुद्धा विकास झाला ना खूप. त्यामुळे मग फायनान्शियल प्लॅनिंग असो किंवा तुमचं मुलांसाठीचं ते इन्व्हेस्टमेंटचं हे असो इथं युलिपचं जरी असलं तरी ते सगळं ज्या पद्धतीने समोर येतंय ती आदरास पात्र करणारी सिस्टम आहे. बरं. हा तुम्ही सगळी जडणघडण या 23 वर्षात बघितली. येस. बरं, मग ह्या सगळ्या जडणघडणीमध्ये तुम्हाला आलेले काही चांगले वाईट अनुभव पण असतील ना? एखादा असा अनुभव आमच्या प्रेक्षकांसाठी सांगा नक्कीच. खरं म्हणजे ना, सुरुवातीला पॉलिसी काढताना मी पाठी लागायचो. हां. म्हणजे एक पॉलिसी घ्या माझ्याकडून. म्हणजे आजीजी करावी लागायची. हाजीजी करा. म्हणजे तो काळच तसा होता. मला एक पॉलिसी लागेल किंवा माझी हे मला याचं कमी पडेल. पॉलिसी देणारा पण व्यवहारी केलेला पाहिजे. मेहरबानी करायचं. पण तसंच होतं पहिल्यांदा. आयुष्यावर याने माझं कृतज्ञच राहिलं पाहिजे. पण आजच्या वेळेला आज मी जेव्हा एखादी पॉलिसी किंवा एखादा प्लॅन सांगण्यासाठी त्याला सांगतो, की मला तुमची अपॉइंटमेंट पाहिजे. कशासाठी? तर तुम्हाला एक रिटायरमेंटसाठी पेन्शन प्लॅन आलाय. त्या पेन्शन प्लॅनबद्दल माहिती सांगण्यासाठी किंवा मुलांच्या एज्युकेशनसाठी तुम्हाला माहिती सांगण्यासाठी किंवा मॅरेजसाठी माहिती सांगण्यासाठी. तर म्हणजे हे कन्सेप्ट वाईज चालतो त्याला. आणि समोरच्याला हे लक्षात येतं की हा माझ्या फायद्यासाठीच वेळ माग. मग त्यावेळेला मी सांगतो, की तुम्हाला जर मला फक्त तुम्ही ना तुझी 15 मिनिटं द्या. जर 15 मिनिटामध्ये जे मी काही सांगतो ना तुम्हाला ते आवडलं नाही तर 16व्या मिनिटापासून मी स्वतःहून बाहेर जाईन. आणि असं करता मी आज तुम्हाला अभिमानाने सांगेन एखाद्या व्यक्तीकडे गेल्यानंतर मिनिमम 2 तास मी नसतो आणि तो व्यक्ती ऐकून घेतो आणि तो मला कदाचित आजच्याच एक नाही देणार. बरोबर. पण त्याचा इंटरेस्ट निर्माण आणि तो इंटरेस्ट निर्माण आणि त्याला मी जे सांगतो ना ते मी मनापासून सांगतो, हृदयापासून सांगतो. त्याच्या बेनिफिटेड बरोबर आहे. मी माझ्या फायद्याचा कमी सांगतो. पण मग हा बदल कसा घडला? मग त्याच्यासाठीच मला खूप ट्रेनिंग घ्यावी लागली. मी पहिल्यांदाच सांगितलं, की मला हा संघर्ष सोपायला होता. म्हणजे नॉर्मली पॉलिसी विकणार हे आजही अवघड आहे. पण जेव्हा तुम्ही प्रशिक्षणात बसला तुम्हाला सांगण्यात आलं, दाखवण्यात आलं की अशा पद्धतीने अप्रोच केला पाहिजे, अशी वेळ घेतली पाहिजे आणि अशा पद्धतीने आपल्याला समोरच्या समोर ते आपले इन्शुरन्सचे प्लॅन करावे. बरोबर की नाही?
सुरुवातीला तर तुम्ही नौके होतात येस. आणि त्यावेळेला तुम्हाला असं वाटलं का हे वर्क होईल असं? म्हणजे काही वेळेला बघा एखादं प्रशिक्षण आपल्या समोर येतं. आपलाच विश्वास बरं कारण विद्वंद्व चालू होतं वैचारिक करेक्ट. की असं कधी शक्य आहे का? आता मी एवढी वर्ष झक मारतोय. लोकं मला आडलवत आहेत आणि आता हे बोलतायत तुम्ही असं पद्धतीने करा. तर सुरुवातीला अविश्वास वाटतो बिलकुल. तुम्हाला पण तसा वाटला? बिलकुल वाटला. काळे बसला. म्हणजे काय होतं, की आपण ज्यावेळेस ट्रेनिंग घेतो ना, खूप चार्ज असतो. हां. जसं हॉलच्या बाहेर येतो, सर तो रिअलिटीचा विपरीत होतो. रिॲलिटी पण प्रॅक्टिकली तुम्ही इम्प्लिमेंटेशन करून गेलं सुरुवात केल्यानंतर. तर ते शक्य आहे. आणि तुम्हाला नाही मग पहिल्यांदा तुम्ही इम्प्लिमेंटेशन केल्यानंतर तुम्हाला तसा रिझल्ट आला येस आला. आणि मग तुमचा विश्वास हळू-हळू त्याच्यावर हे व्हायला लागला आणि मग तुम्हाला असं वाटायला लागलं की नाही हे वारंवार आपण केलं पाहिजे. या प्रशिक्षणाला बसलं. बघा यात तुम्हाला 2 गोष्टी मी आता तसं नवीन एजंट ज्या असतात किंवा होणार त्याच्यासाठी पण मी ही गोष्ट आणि माझ्यासाठी पण हे सांगेन मी. पहिल्यांदा ह्या क्षेत्रामध्ये ना, जबरदस्त हार्डवर्क करणारा व्यक्ती पाहिजे. दुसरी गोष्ट तुम्हाला पेशन्स खूप लागतात आणि संयम पाहिजे, संयम पाहिजे आणि हॉनेस्ट प्रामाणिकपणे प्रामाणिकपणा आणि तेच प्रशिक्षणाचा गाभा आहे ना. आणि कारण हां. तुम्ही म्हणाल की मला एका दिवसात मी मोठा सक्सेसफुल होतो शक्यच नाही. पेशन्स ठेवावे लागतील. निसर्गाचा नियमच आहे. नियम आहे. आणि हॉनेस्टी तुमच्याकडे लोकांनी त्या पद्धतीनं बघितलं पाहिजे. तुम्हाला अ, ओळखलं पाहिजे लोकांनी, की हा व्यक्ती खरोखरच माझ्या फायद्याचं सांगतोय. तर मी ह्याचं का ऐकावं? तर ते हॉनेस्टीपणा तुमच्यात असायला पाहिजे दादा. रिलेशन बिल्डिंग बॉन्डिंग तुमचं चांगलं झालं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही नवीन जी पिढी येते ह्या क्षेत्रात येते ना, तर त्यासाठी मी तेच सांगेन, की हार्ड वर्क इज व्हेरी इम्पॉर्टंट. येस. कारण तुम्ही रात्रंदिवस करणं पण गरजेचं आहे. एखाद्या विशिष्ट लेव्हलला जाण्यापर्यंत. तो टप्पा गाठ. येस. आपण तो टप्पा गाठणं हे पहिलं उद्दिष्ट उद्दिष्ट आहे. त्याच्यासाठीच मी सांगतो, की पहिल्यांदा गोल सेट करावा लागेल. हां, मी त्याच्यावरती येतोय. मग तुम्हाला जर तुमच्यात असतील, तर मात्र तुम्हाला तुमची गोल सेट करणं गरजेचं आहे. मला जसं मी म्हटलं, की एखाद्या क्षेत्रामध्ये जसं इन्शुरन्स क्षेत्रामध्ये मला एम-डी-आय-टी करायचं आहे. सी-ओ-टी करायचं, टी-ओ-टी करायचं. तर तिथे माझं ध्येय जे आहे ना, कंप्लीट होण्यासाठी मला काय-काय करावं लागेल? गोल सेट करताना मला काय-काय त्याचं इम्प्लिमेंटेशन करताना काय-काय करावं लागेल ते बसून तुम्हाला अभ्यास करावा लागेल. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही 100% करू शकता. ही मला स्वतःचा अनुभव आहे. पण आता त्याला जोडून प्रश्न म्हणजे पुढे जाण्यापूर्वी एम-डी-आय-टी, टी-ओ-टी वगैरे ही नावं आमच्यासाठी नवीन आहे. बरोबर आहे. आणि बघा जे या इंडस्ट्रीशी संलग्न नाही त्यांना तर आधीच देतं. पण मग एम-डी-आय-टी झाल्यानंतर फायदे काय? एम-डी-आय-टी आहे ना, पहिली गोष्ट म्हणजे हा जो इंटरनॅशनल लेव्हलची एक अचीव्हमेंट्स आहे. फायदे म्हणजे एक इन्कम आता मी इन्कम ते डिक्लेअर करू शकत नाही, की प्रत्येक चालेल. तरी दुसरे संलग्न फायदे असतील ना पण आपल्याला. त्याच्यामध्ये जसं म्हणतात ना, एखादा डॉक्टर अमेरिकेला जातो आणि तिकडे जाऊन एज्युकेशन घेतो आणि तो लावतो, की मी एम-डी आर-टी. हां, यू-एस-ए. यू-एस-ए बरोबर. तर तुम्ही काय विचार करणार, हा यू-एस-एला जाऊन परदेशात जाऊन तुम्ही त्याची डिग्री घेऊन आला म्हणजे हा वेल एज्युकेटेड आहे. हा प्रश्नच नाही. तसंच तू एक एम-डी-आय-टी किंवा सी-ओ-टी प्रतिष्ठेशी निगडीत रे. प्रतिष्ठेची निगडीत आहे. बाबा हा टप्पा यांनी गाठला म्हणजे काही साधा सुद्धा नाही. कारण इंडियामध्ये जवळ 14 लाख एजंट आहेत आता. बरं संपूर्ण देशात मॅक्सिमम 8 ते 10,000 फक्त एजंट एम-डी-आय-टी होतं दरवर्षी. म्हणजे आता 5:5चा रेशो होता थोडासा वाढला आता. म्हणजे हे कमी एजंट होतं. नाही पण इथे मी थोडंसं हे करतो आमच्या प्रेक्षकांसाठी की 2 लाख आहेत 14 लाख ॲडवायझर आहेत आता. फक्त 14. म्हणजे अनेकांसाठी संधी अवेलेबल आहेत. करोडो मुलांसाठी, करोडो बेरोजगारांसाठी इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये संधी अवेलेबल आहेत. येस. हां. ह्याची पॉझिटिव्ह बाजू मी सांगतोय. म्हणजे करोडो लोक आपलं या क्षेत्रात येऊन प्रशिक्षण घेऊन तुमच्यासारखं एम-डी-आय-टी, टी-ओ-टी वगैरे काय-काय आहे ते होऊन करोडपती बनू शकतात. बिलकुल बनू शकतात. करोडपती बनू लखपती बनू शकतात. बनतातच. बरोबर आहे की नाही? बनतात. आणि कुणाकडे उत्पन्नासाठी हात पसरायची गरज नाही.
आणि सन्मानाने जगू शकतो. सन्मानाने जाऊ शकतो. ही सकारात्मक बाब इथं मला आढळली म्हणून मी त्याला इंटरप्ट केलं. सॉरी, पुढे. पहिल्यांदा जसं तुम्ही म्हणालात ना, की सन्मान, सन्मान म्हणजे काय, की ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही स्वतःचा स्वतः बॉस असू शकता. येस. आता मला मला पहिल्यापासूनच आवड होती एखादा बिझनेस करावा. मला कोणाच्या हाताखाली काम करायला आवडत नव्हतं. पण काही लोकांना नाविलाजाने करावं लागतं आणि त्याला पर्याय नसतो. नोकरी म्हटली की करावं लागतं. पण या ठिकाणी आहे ना, तुम्ही ॲज अ स्वतःचा स्वतः बॉस म्हणून तुम्ही काम करू म्हणजे कोणताही ॲडवायझर हा कोणाचा नोकर नाही. नाही. फ्रीलान्सर म्हणजे त्याच्यानंतर तुम्ही ठरवायचे की मला ह्याच्यात उत्पन्न किती पाहिजे महिन्याला. तुमचं तुम्ही ठरवू शकता. एखादी इन्शुरन्स कंपनी ब्लाइंड चेक देते तुम्हाला. पर महिन्याला तुम्हाला ब्लाइंड चेक देते. तुम्ही ठरवा किती कमवायचे त्याच्यामध्ये. आणि म्हणून उत्पन्न जे वाढवण्याचं साधन आहे, जसं तुम्ही म्हणालात की लाखो लोकांना संधी आहे याच्यामध्ये. खरंच ती संधी आहे. पण ज्याने मनावर घेऊन काम केलं, ज्याने खरोखरच त्याच्यामध्ये ठरवलं आहे की मला करायचंच आहे, तर मग ती करूच शकतात. त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. कारण कुठं म्हणतात आणि मग तीच लोक आहेत ना तुमच्याकडं, की ज्यांनी ठरवलं तेच करतात. ठाणना म्हणजे जे नुसतं मानलं नाही, तर त्यांनी ठाणलं, की मला तिथपर्यंत पोहोचायचं आहे. मग त्यासाठी ऊन, वारा, पाऊस याची चिंता केली नाही. लोकांच्या हेटाळणीची चिंता केली नाही. प्रशिक्षण मिळालं, ते इम्प्लिमेंट केलं आणि तिथेपर्यंत जाऊनच दम घेतला. बिलकुल. अशी तुमच्यासारखी असंख्य लोकं आहेत त्या 14 लाखांमध्ये. येस. भले ती हजारो असतील, तर येणारे नवीन लोकसुद्धा हे त्यांच्यासाठी किती फायद्याचं ठरणार आहे याची गप्पा बघा. किंवा त्याला त्या माइंडसेट करूनच येऊ शकतो तो. बिलकुल. डे फर्स्ट पासून. येस. बरोबर की नाही? किंवा मला हे प्रशिक्षण घ्यायचं आहे, मला हे गोल सेट करायचं आहे आणि इथपर्यंत पोहोचायचंच आहे. येस. बघ, इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी सर किती लाख रुपये इन्व्हेस्ट करावे लागतात. म्हणजे जर हा बिझनेस माझा पडायचा आहे, म्हणजे मी समजा एक नवीन माणूस आहे आणि मी बेरोजगार आहे. तर समजा आता मी एक नवीन व्यक्ती आहे. तुमची मुलाखत बघितल्यानंतर मला वाटलं की ह्या इंडस्ट्रीकडे वळावं. पण कुठल्याही इंडस्ट्रीकडे वळायचं म्हटलं की काहीतरी इन्व्हेस्टमेंट असते, याचा एक डोक्यात कल्पना असते नाही का? बिलकुल. माझ्याही आहे असं. पण तुम्ही मला काय सल्ला द्याल की मला किती लाख रुपये इन्व्हेस्ट करावे लागतील? बरोबर. हां. की म्हणजे काय इन्व्हेस्ट करावे लागतात का? आणि एक अन्न, वस्त्र, निवारा यापैकी वस्त्र ही गरज भागवणं ही खर्चाची बाब न ठरता उत्पन्नाचा मार्ग ठरला तर समजून घ्यायला आवडेल. संपर्क करा, समजून घ्या. आवडलं तर त्याचा लाभ घ्या. ह्या ह्या क्षेत्राला मी एंटरप्रेन्योर म्हणून काम करायचा विचार करतो. एंटरप्रेन्योर म्हणजे मी इन्शुरन्स एजंट नाहीच आहे, असं मी स्वतःला जेव्हा समजतो आणि मग ह्या क्षेत्रामध्ये यायचा विचार करतो ना, तेव्हा तुम्हाला काही गोष्टी वरती खर्च करावा लागतो. पण बेसिकली जर मला साधाच लायसन्स घ्यायचं असेल, की ते ₹1000-1200 मध्ये तुम्हाला लायसन्स मिळतं. म्हणजे एक्झाम देऊन पास होण्यात होतं. आणि तुम्ही ठरवलं की मला एंटरप्रेन्योर बनायचं आहे आणि ह्याच्यातून चांगलं उत्पन्न कमवायचं आहे. तर त्यासाठी तुमच्याकडे ना, पहिल्यांदा चांगलं नॉलेज असण्यासाठी ट्रेनिंग इम्पॉर्टंट आहे. मग तिथे ट्रेनिंगसाठी तुम्हाला थोडा मग ती इन्व्हेस्टमेंट नाही, तो खर्च झाला ना. आपल्या सगळ्या बुद्धीसाठी म्हणजे मग तो केलेला खर्च वाया तर जात नाही. बरोबर आहे. बिलकुल. आणि त्याला आपण इन्व्हेस्टमेंट कसं म्हणायचं? मी त्याला इन्व्हेस्टमेंट म्हणतच नाहीये. मी त्याला स्वतःवरती खर्च करण्याचा केलेला खर्च समजतो. तो आपल्या म्हणजे आपला बिझनेस वाढवण्यासाठी. मी हा प्रश्न खोचकपणे का विचारला? तर आमच्या नवीन प्रेक्षकांना समजा वाटत असेल, की बाबा या इंडस्ट्रीमध्ये आपल्याला जायला हरकत नाही, चांगलं दिसतंय. पण काही खर्च म्हणजे काही इन्व्हेस्टमेंट असेल तर आपली तर कपॅसिटी नाही. निरोगर तर आज आपल्या भारतातल्या प्रत्येक बेरोजगाराकडे Androidचा फोन आहे. तर बरोबर आहे. तर तो याचं लायसन्स घेण्यासाठी जो काही ₹1000-1500 खर्च आहे, तो ते करू शकतो. बिलकुल बरोबर आहे. त्याच्यानंतर त्याला खर्च नाहीच आहे टेक्निकली. त्याने याच्यामध्ये जे सीनियर लोक आहेत, त्यांचं बोट पकडून काही पॉलिसीज आणल्या, त्याच्यातून उत्पन्न कमवलं, उत्पन्नाचा काही हिस्सा आपल्या डोक्यावर खर्च करायला सुरुवात केली आणि कॉन्फिडन्स वाढला तर याच्यावर खर्च केलेला तोही फार मोठ्या प्रमाणात लागले. जुने नाही ₹100 थोडी लागतो. हां, बरं.
कमाईतून सुद्धा करता येतो. कमाईत आणि मदतीचा हात द्यायला आपले डीओ काय ते असं डेव्हलपमेंट ऑफिसर असतात, डेव्हलपमेंट ऑफिसर्स पूर्ण टीमच असते. टीम असते. मग त्यांचं बोट पकडून आपण सुरुवातीला काम करत करत जसा पैसा कमवता येईल त्याचा काही हिस्सा याच्यावर खर्च करत राहिलो तर इंडिपेंडंट आपण ॲडवायझर बनू शकतो. हां, एजंट ह्या शब्दाला आपण आता गायबच केले. बघ, ॲडवायझर बनू शकतो आणि मग जसं प्रशिक्षण पूर्ण होत राहील तसं फायनान्शियल प्लॅनर बनवू शकतो. येस, सर्वशी सन्मानाने वावरू शकतो. आपल्या जेव्हा कार्ड बनतं, फायनान्शियल प्लॅनर म्हणून जेव्हा त्याच्यावर खाली लिहितो, मग त्याला एक वजन येतं ना, ज्याच्या हातात देतो, तो जेव्हा ते वाचतो, अमुक-अमुक फायनान्शियल प्लॅनर व आपण तरी चांगल्या देवांचं काम करणारं व्यक्ती आहे. तर म्हणजे टेक्निकली माझ्या प्रेक्षकांना मी हे सांगेन, की विमा क्षेत्रात तुम्हाला पैसे इन्व्हेस्ट करावे लागत नाहीत. हां, इन्व्हेस्टमेंट असते ती तुमच्या स्वप्नांची, याच्या जिद्दीची, तुमच्या शिकण्याच्या प्रवृत्तीची आणि त्याच्यातून तुमचं आयुष्य बदलायला मार्ग मिळतो. तर सर तुमचा 23 वर्षाचा अनुभव, त्या 23 वर्षात तुम्ही एम-डी-आर-टी किंवा जे काही हे मिळवलं, एम-डी-आर-टी मिळवलं आपण? येस, किती वेळा मिळवलं? मी 3 वेळा ऑलरेडी कन्वर्टर. वाह! म्हणजे 3 वेळा एम-डी-आर-टी आपण झालायस आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण नेहमी आता प्रशिक्षणाचा सारखा शब्द वापरतोय. प्रशिक्षणामुळे येणारा नवोदित जो ॲडवायझर असेल, त्याच्यात हमखास बदल घडू शकतो. बिलकुल, बिलकुल. हां. मी ते 2-3 गोष्टी परत त्याला रिपीट करतो. जर त्याच्याकडे ना म्हणतात ना, मी मगाशी तेही सांगितलं, की कष्ट करण्याची तयारी असेल, पेशन्स असतील आणि दुसरं हॉनेस्टी असेल आणि नॉलेज असेल, तर 100% तो करू शकतो. असलेलं नॉलेज इम्प्लिमेंट पण करावं. करावं लागतं त्याच्यासाठी. म्हणजे नॉलेज असेल तरच तो आपण पुढे जाऊ शकतो. अच्छा, ऑनेस्टी हा शब्द तुम्ही वापरता. बऱ्याचशा धंद्यांमध्ये लोक ऑनेस्टी दाखवत नाही. तर हा मूळ गाभाच आहे ना या इंग्रजीसाठी, की तुम्ही प्रामाणिक असणं गरजेचं आहे. एक पैसा हिशोब ठेवणं गरजेचं आहे. तर असं ऑनेस्टीबद्दल आग्रही असलेली इंडस्ट्री खरंच चांगली असायला पाहिजे. आपली 100% चांगली असेल. येस, येस आहेत. इथे कोणाच्या फसवणुकीला काही थारा नाही. बरोबर की नाही? तिथं कोणाला तुम्हाला खालून टेबलावर पैसे पण द्यायचे नाहीये. हां. बरोबर. म्हणजे तुमची इव्हन मॅच्युरिटी येते, ती तुमच्या अकाउंटवरती डायरेक्ट जाते. म्हणजे तुमचा जो पैसा जो येतो, तो डायरेक्ट तुमच्या अकाउंटवरतीच जातो. ना तुमच्याकडे कॅश येते, काहीच नाहीये. बरं आता ह्या ज्या पूर्वीचं जे पॉलिसीज होत्या, की जीवन विमा असायची. बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये जे ॲडिशनल झालेलं आहे, म्हणजे आता मी आजारी पडलो, मला सांगतात तुम्ही मेडिक्लेम काढले का? बरोबर की नाही? आता मी पोलीस खात्यात होतो, आम्हाला गव्हर्नमेंटचं होतं. पण आता मी निवृत्त झालो म्हणजे मला काढलीच पाहिजे किंवा हे. तर हा जो स्थित्यंतर झालंय इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये, टोटल विमा क्षेत्रात क्रांतीच झाली आहे म्हणूया. आणि सगळं हे मेडिक्लेम म्हणा, हे ते लाखो रुपयाची बिलं हे होत आहेत किंवा मेडिक्लेममुळे पार्शल डिसॅबिलिटीज वगैरे जे शब्द कानावर पडत आहेत. तर ह्याच्यावर थोडंसं प्रकाश टाकला तर म्हणजे इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये असलेली ही झालेली स्थित्यंतरांबद्दल थोडी चांगला प्रश्न विचारला. ॲक्च्युली लोकांना इन्शुरन्स म्हणजे फक्त LIC लाईफ इन्शुरन्स असं वाटतं. असं नाही. लाईफ इन्शुरन्स ही इंडस्ट्री आणि जनरल इन्शुरन्स त्या 2 इंडस्ट्री वेगळ्या आहेत. भिन्न आहे. येस. ही लाईफ इन्शुरन्स ही लाईफच्या निगडीत आहे. बरं. आणि जनरल इन्शुरन्स जी आहे, ती याच्यामध्ये मेडिक्लेम येतो, फायर इन्शुरन्स येतो, गाड्यांचा इन्शुरन्स येतो, तुमच्या वस्तूचा इन्शुरन्स येतो. हां. ह्याला जनरल इन्शुरन्सची कॅटेगरी म्हणतो. अच्छा, अच्छा. तसं पर्सनल ॲक्सिडेंट पॉलिसी पण त्याच्यामध्येच येते. आणि एक इन्व्हेस्टमेंटचा अजून एक प्रकार आहे. बरं. तो आता सध्याच्या स्थितीमध्ये धूममध्ये चालू आहे. त्याला म्हणतो आपण म्युच्युअल फंड्स. हां. ह्या इंडस्ट्री एकच आहे. म्हणजे SIP इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट. आता एखादा ॲडवायझर जेव्हा बनतो ना, त्याच्या डोळ्यासमोर असतो ना, एखादा क्लायंट समोर असतो, तर तो विचारतो, तुमच्याकडे सर लाईफ इन्शुरन्स आहे का? मेडिक्लेम आहे का? म्युच्युअल फंड्स आहे का? ह्या तिन्ही गोष्टी पोर्टफोलिओनुसार आपण मॅनेजमेंट करू. क्लायंट पण आता अवेअर झालेत. मग आता मी बोलेन की लाईफ इन्शुरन्समध्ये जसं मी 23 वर्षाचा प्रवास केला. त्याच्यानंतर मी स्वतः चीफ लाईफ इन्शुरन्स ॲडवायझर झालो. म्हणजे माझ्या हाताखाली एजंट्स रिक्रूट केले मी. आता इथे आहेत ऑलरेडी काम करतात.
त्याचप्रमाणे शेकडो. माझ्या अंडर 35 ॲडवायझर आहे. म्हणजे मी त्यांना ट्रेन करतो आणि त्यांना मी ह्या जसं जसं मी डेव्हलप झालो तसं त्यांना त्यांना डेव्हलप करतो आणि त्यांना इन्कम कमवण्याचं साधन हे करून करतो. त्याचप्रमाणे जसं तुम्ही जी दुसरी इंडस्ट्री बोलला, की मेडिक्लेम. जनरल जनरल इन्शुरन्समध्ये मेडिक्लेम. ही मेडिक्लेम कंपनी मी एका नाव आता घेत नाही, पण भारतामधली नामवंत आहे. आशियामध्ये नंबर 1 कंपनी आहे. त्या ठिकाणी ॲज अ सेल्स मॅनेजर म्हणून, सीनियर सेल्स मॅनेजर म्हणून काम करतो. तर तिथेही म्हणजे माझ्या अंडरखाली 106 लोकांची टीम आहे. म्हणजे ते 106 लोक आहेत ना, त्यांना मी ट्रेनिंग देतो, मेंटरिंग करतो आणि त्यांच्याकडून बिझनेसही घेऊन घेतो. मग ही मेडिक्लेम जी इंडस्ट्री आहे ना, तर ती फार महत्वाची आता कधी वाढायला लागली, ज्यानंतर करोना झाला. हां. करोना साथीचे आजार आले आणि मृत्यूशी सामना व्हायला लागला तेव्हा. म्हणजे खरी परिस्थिती कधी निर्माण झाली लोकांच्यात जनजागृती असेल, तर मेडिक्लेमची कोविडमध्ये. करोना जसा झाला प्रत्येकाला वाटायला लागलं की मेडिक्लेमची गरज आहे. मेडिक्लेम बरोबर लाईफ इन्शुरन्सची पण लाईफ गरज जाणवायला लागते असे अशी होतीच आणि गरजच आहे. नाही त्या ह्याच्यात अधिक जातीच आली. इव्हन तुम्हाला सांगतो, मी सुद्धा माझ्या कोविडमध्ये म्हणजे माझ्या जवळचे माझ्या गावातली ही व्यक्ती अशी की कोविडमध्ये वारली होती. मग त्याही व्यक्तीचा मी क्लेम मॅच्युरिटी करू होती. म्हणजे असे माझे ज्यांच्या कुटुंबाला तेवढं मला आणि त्यांना ते तेवढी पामोड मी रिकॉन जातं पुण्याचं काम आहे एवढं. हां, तर मी बऱ्याच लोकांसाठी मॅच्युरिटी जी आहे ना, कोविडमध्ये सुद्धा लाईफ इन्शुरन्समध्ये करून दिली. त्यांची डेथ झाली. त्यांच्यासाठी एक मोठी छोटी का रक्कम असेल ना, पण त्यांच्यासाठी ती महत्त्वाची होती. बरोबर. मग लाईफ इन्शुरन्स बरोबर मेडिक्लेम त्यावेळेला खूप असं वाटायचं की मला असं वाटतं ना, सगळ्यांना कामधंदा नव्हता असेल म्हणतात ना, एवढी लोकांची नोकऱ्या घेणं, हे घेणं. पण आम्ही ना कोविडच्या काळामध्ये सकाळी 9ला बसायचो, ते रात्री 10-11 वाजेपर्यंत काम असायचं आमचं. मेडिक्लेमचं. म्हणजे आम्हाला वेळच कळता. पण लोकांचे क्लेम सेटल करायचे, कोण ॲडमिट आहे, का आहे. मग समोरून इन्क्वायरी यायची, हा व्यक्ती असा आहे, तिथे ॲडमिट आहे. प्लस कुणाला मेडिक्लेम करायचे तर इमिडिएट त्या कोविडसाठी वेगळी पॉलिसी आली होती. इमिडिएट त्या वेळेला कोविडच्या पॉलिसी काढून द्यायची आम्ही. म्हणजे ह्या इंडस्ट्रीमध्ये खूप त्यावेळेला अवेअरनेस आला. मग मी तुम्हाला एक सांगेन की ही मेडिक्लेम आता काळाची गरज काय? पहिली गोष्ट मेडिक्लेम नसेल तर काय होईल? की पहिली एखादा व्यक्ती आपल्या घरातला ॲडमिट झाला तर पहिलं आपण काय करणार? की आपल्या घरात किती पैसे जमा आहे, ते बघून आपण डॉक्टरला जाणार. तेही नाही झालं तर आपल्याकडे दागिने आहेत. दागिने आहेत ते घाण ठेवणार. ते नसेल तर मित्रांच्याकडून घेणार. तेही नसेल तर कुचता फुटून तरी पैसे घेऊन त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी प्रयत्न करणार. म्हणजेच समजा 4 ते 5 लाख खर्च आला, एखादा हार्ट अटॅक आला आणि ₹5,00,000 खर्च झाले. पण तुमच्याकडे मेडिक्लेम नाहीये. पण ती तुमच्या खिशातली कमाई गेली. बरं तुम्ही कुणाकडून घेतली असेल, तर त्याला उद्या आज ना उद्या द्यावंच लागणार ना. म्हणजेच तुमचं इन्कम खाली झालं तुमचं. तर त्याच्यासाठी त्यावेळेला तुम्हाला मेडिक्लेम जर असता, तर माझे 5,00,000 वाचले असते. अगदी बघ. आणि माझी जी परिस्थिती आहे ना, ती मला स्टेबल ठेवली असती, असं मी म्हटलं असतं. तर ह्या मेडिक्लेमसाठी म्हणतात ना, मी एक असा प्रश्न विचारतो लोकांना. बघा, तुमच्या अशा वेळेला अशा 5 लोकांची नावं द्या. ज्या तुमची फॅमिली ॲडमिट आहे, आजारी आहे, ॲडमिट आहे. अशा 5 लोकांची नावं द्या, की तुम्हाला त्या वेळेमध्ये ₹5 ते 10,00,000 आणून देऊ शकते ती. जेव्हा तुम्हाला गरज आहे. हार्ड अँड फास्ट. हां, 5 ते 10 लोकं देतील का तुम्हाला आणून ₹5-10,00,000 नाहीये. म्हणजेच मेडिक्लेम देऊ शकते. बरं. तर मी हे सांगतो त्यांना, हे मेडिक्लेम करणं फार गरजेचं आहे. आणि आजच्या जे इन्फ्लेशन आहे, मेडिकल कॉस्ट वाढलेली आहे. हो, मी सांगेन ना, कोविडचं तर नॉर्मल आहे. पण तुमचा ब्लड कॅन्सर म्हणतो. कॅन्सरच झाला तर ₹1,00,000 नाही आहे. 25,00,000, 30,00,000, 1-1 करोड रुपये. ज्यांच्याकडे पैसे आहेत ते जाऊन फॉरेनला जाऊन घेऊ शकतात ते. आता उर्मिला ही सोनाली बेंद्रे हो. तिचं एक उदाहरण. आता अच्युत
पानसोरे करून एक तू आपले वारले ते त्यांचं एक उदाहरण मला त्याने सांग का त्याने सांग हा कितीतरी असे सेलिब्रिटीज आहे त्यांच्याकडे पैसे होते नवजोत सिंग सिद्धूची बायको सिद्धू इवन तो युवराज सिंगला पण का असं झाला होता बट बरेच आहेत. त्यांच्याकडे पैसे आहेत ते जाऊन बाहेर जाऊन ट्रीटमेंट घेऊ शकतात पण आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला काय म्हणून मेडिक्लेम काढण्यात आपण कल्पनाच करू शकतात ते आपण फक्त दिवस मोजू शकतो कधी तो दिवस येतोय बाबा संपण्याचा संपण्यात तसा म्हणून ह्या गोष्टीसाठी आपल्याला मेडिक्लेम प्रत्येकाकडे असणं गरजेचं आहे माझा तर आव्हान आहे सुरत तर ह्या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आज जसं मी म्हटलं माझ्याकडे याच्या 6 लोकांची टीम आहे तर ह्या इंडस्ट्रीमध्ये खूप रोजगार कमवण्याची संधी आहे म्हणजे ह्या इंडस्ट्रीमध्ये लोक येत आहे म्हणजे इवन लाईफ इन्शुरन्समध्ये नाही आहे पण ह्या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आज स्वतःहून ॲडवायझर बनत आहे आणि मी त्यांना आव्हान करेन की जर तुम्हाला चांगलं इन्कम कमवायचं असेल मी तर लाईफ टाईम इन्कम म्हणतो मी तर असं काही का माझ्या टीमला सांगतो तुम्ही फक्त 5 वर्षे काम करा आणि काही एक्स्ट्रा झेड अमाऊंट रिन्युअल तुम्हाला लाईफ टाईम आहे आणि हे रिअली आहे त्याच्यापैकी आहे मी असं ऐकलंय ते खरं आहे का बघा की तुम्ही लाईफ इन्शुरन्सचा ॲडवायझर झाला बरोबर एजंटच्या भाषेत एजंट येस तर तुम्ही ह्या जनरल इन्शुरन्ससाठी तुम्हाला वेगळी परीक्षा द्यावी लागत नाही बघा ह्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत लाईफ इन्शुरन्स जशी कंपनी जसा जनरल इन्शुरन्स कंपनी आहे त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट कंपनी आहे तर तिकडे तुम्हाला एक्झाम जनरल इन्शुरन्सची द्यावी लागते पण काही स्टँड अलोन कंपन्या आहेत ज्याच्या फक्त मेडिक्लेमचा बिझनेस करतात तिकडे तुम्हाला तुमचं जे पहिलं लायसन आहे त्या इन्शुरन्सचं लाईफ इन्शुरन्सचं त्याच ह्याच्यावरती तुम्हाला एक्झाम न देता कोणती फीज न भरता डबल लायसन ॲडिशनल लायसन मिळतात पण मग गव्हर्नमेंटच्या ह्याला वेगळी परीक्षा द्यावी. म्हणजे त्याच्यासाठी अदर म्हणतात ना गाड्यांचा इन्शुरन्स फायर इन्शुरन्स त्याचं वेगळं हे म्हणजे त्याच्यासाठी जनरल इन्शुरन्सच्या एक्झाम आहे पण मेडिक्लेमसाठी किंवा ह्याच्यासाठी नाही फक्त मेडिक्लेम असेल तर तुम्ही आयसी तरी गरज नाही आहे म्हणजे फक्त स्टँडर्ड कंपनी आहेत त्या तुम्हाला असंच देतं बरं आता तो इन्शुरन्समध्ये बराचसा फरक झाला आहे म्हणजे फक्त लाईफ इन्शुरन्स राहिलेलं नाही आहे पण तरी सुद्धा ते तितकंच महत्त्वाचं आहे लाईफ इन्शुरन्समध्ये ॲडवायझर ज्या पॉलिसीज रेकमेंड करता तुमचा अनुभव म्हणून मला सांगा प्रामाणिकपणे टर्म पॉलिसी ही सर्वांसाठी योग्य की त्या युलिप पॉलिसी किंवा हे असं हे ज्याच्यात ॲडवायझरला जास्त कमिशन मिळतंय मी ऐकलंय ते बघा अनुभव त्यातला कमी आहे तर एक कारण हा बिझनेस ऑफ ऑनेस्टी आहे म्हणतो आपण आणि याच्यात प्रॉस्पेक्टचं हित साधलं गेलं पाहिजे तर लाईफ इन्शुरन्ससाठी कोणती पॉलिसी म्हणजे कोणत्या प्रकारची पॉलिसी रेकमेंड करायला हवी आता मी तुम्हाला त्याच्यात मला कमिशन कमी मिळालं मला मी असं सांगेन की ज्यावेळेला मी एखाद्या व्यक्तीला भेटतो आणि त्याला मी प्रश्न विचारतो की तुझी गरज काय मग त्या गरजेप्रमाणे प्रत्येक प्लॅन सजेस्ट करतो फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीला एक हाऊसिंग लोन आहे त्याचं एक करोडचं हाऊसिंग लोन आहे आणि तो व्यक्ती म्हणतोय मला ना सेक्युअर करायचं आहे मला स्वतःला मग त्याला सांगेल मी तू टर्म इन्शुरन्स कर इन केस काही प्रॉब्लेम झाला तर तुझ्या फॅमिलीसाठी एक बर्डन होणार नाही पण त्याच्या व्यतिरिक्त टर्म इन्शुरन्स सुद्धा मी अजून करायला सांगतो की इन केस समजा काय प्रॉब्लेम झाला तर तुझ्या फॅमिलीसाठी एक सपोर्ट पाहिजे इन्कमचा सपोर्ट पाहिजे म्हणजे आपण आज जीवनची शैली आहे आपल्याला जे लागणारा इन्कम आहे ते तरी तुम्हाला खायला प्यायलाच पाहिजे मुलांचं शिक्षण असेल ते करायलाच पाहिजे घराचा मेंटेनन्स भरायला लागेल ह्याच्यासाठी जे काही पैसे लागतात ते जो करता मला जेव्हा कमवता नसतो त्यावेळेला कमीत कमी ते पैसे तेवढे आले पाहिजे तेवढा इन्शुरन्स जेणेकरून पुढच्या पिढीला हा टर्म इन्शुरन्स कर म्हणजे लोकांना असं वाटतं की माझ्यानंतर माझी फॅमिली सेक्युअर असली पाहिजे म्हणून मी टर्म इन्शुरन्स करतो पण अदर दॅन टर्म इन्शुरन्स ओनली टर्म इन्शुरन्स नॉट इम्पॉर्टंट म्हणजे आपण त्याचबरोबर अदर जे प्लॅन्स आहेत जसं ट्रेडिशनल प्लॅन्स आहेत तर तिकडे सुद्धा वळायला पाहिजेत कारण आज इंडस्ट्रीमध्ये ना गॅरंटेड रिटर्न हा वर्ड नाही आहे गॅरंटेड रिटर्न सुद्धा आपल्याला असलं पाहिजे मग त्याच्याबरोबर पण इन्शुरन्स असतो मग ते सम ॲश्युअर्ड हा काय तोच आहे त्यालाच आपण म्हणतो सम ॲश्युअर्ड म्हणजे इन्शुरन्स किती लाखाचा इन्शुरन्स अच्छा म्हणजे तुमचा मृत्यू नाही घडला तरी एवढे निश्चित तुम्हाला मिळणार
सम एश्युअर्ड म्हणजे मृत्यू झाल्यानंतर मिळणारी अमाऊंट. अच्छा. फिक्स अमाऊंट. नॅचरली असेल, ॲक्सिडेंटली असेल, तर ती मिळणारी अमाऊंट. त्याला आपण सम इन्शुर्ड म्हणतो आपण. बरं. त्या इन्शुरन्सच्या लँग्वेजमध्ये. बरं. हां. पण मला काहीच नाही झालं समजा, तर एक गॅरंटेड माझे म्हणतात ना, एक माझ्याकडे ॲश्युअर तुमचं जे इव्हेंट आहे, फॉर एक्झाम्पल मला रिटायरमेंट आहे माझं, मुलांचं एज्युकेशन आहे, मॅरेज आहे, त्यासाठी मला ॲश्युअर मला तिकडे लागणारे पैसे आहे आणि एवढे पैसे लागणारच आहे. तर त्याच्यासाठी मी लाईफ इन्शुरन्सच्या पॉलिसीज आहे, ती गॅरंटेड रिटर्नच्या, टॅक्स फ्री मॅच्युरिटीच्या, त्यासुद्धा मी घेतल्या पाहिजेत. हो. त्याच्याच बरोबर इन्शुरन्स देते, मतलब इनबिल्ड आहे तो. इनबिल्ड आहे. इनबिल्ड आहे. पण निव्वळ टर्म इन्शुरन्स घेतला म्हणजे नाही चालत. म्हणजे तुम्हाला पुढच्या भविष्याची सोय करायची असेल, तर ह्या पॉलिसीज तुम्ही घेतल्या पाहिजेत. युनिक पॉलिसी सुद्धा घेतल्या तरी चालतील. त्याच्यामध्ये तुम्हाला रिटर्न्स पण आहेत. जास्त मार्केटवरती डिपेंड्स असतं. ते अप अँड डाऊन्स होतं. इव्हन मी तुम्हाला सांगेन ना, की माझ्या प्रेक्षकाचा मी सम ॲश्युअर्ड असतो. सम ॲश्युअर्ड तुमचा युनिकमध्ये 1 लाखापासून ते करोडोपर्यंत असतो. म्हणजे अनलिमिटेड असतो. त्याला हे नसतं. खालीवर काही होते एक विशिष्ट काय होतं तुम्हाला मिळू शकतो. नाही, तसं नसतं, की ते कुठला फंड सिलेक्ट केलाय, तर ते शेअर मार्केटचा पार्ट आहे. युलिपमध्ये सुद्धा वेगळ्या प्रकार आहे. फंड सिलेक्ट करायलाच फंड आहे. ग्रो रेकॉर्ड सुद्धा कंपनीकडे हक्क असतात. कंपनी ज्या फॉर्म भरतो ना आपण त्या आपणच सिलेक्ट करावं लागतं. तुम्हाला ग्रोथ मध्ये पाहिजे, तो त्याला अवेअर करण्याची जबाबदारी त्या ती माझी आहे. जसं मी ॲडवायझर आहे, तर मी त्याला सांगणं गरजेचं आहे. मग म्हणून सांगितलं तुम्हाला, काही जी अमाऊंट आहे ना, सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून करायला पाहिजे. आणि काही जे आहे म्हणजे एक फायनान्शियल पिरॅमिड म्हणतो आपण. फायनान्शियल पिरॅमिड काय सांगतो, की तुमचा बेस पक्का असला पाहिजे. बरोबर. बिलकुल. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा टर्म इन्शुरन्स सुद्धा करायला पाहिजे, मेडिक्लेम करायला पाहिजे, त्याच्यानंतर पर्सनल ॲक्सिडेंट पॉलिसी करायला पाहिजे. हे तुमचं एक रिस्क फॅक्टर असतं. ते तुम्हाला रिस्क प्रोटेक्शन करतं. आणि त्याच्यानंतर तुमचं थोडं इन्कम प्रोटेक्शनसाठी मग तुम्ही एफ-डी करा. जे कॅपिटल तुमचे गॅरंटेड राहतील. म्हणजे लाईफ लाईफ इन्शुरन्समध्ये ट्रेडिशनल प्लॅन्स आहेत. मग त्याच्यानंतर मी सगळे म्युच्युअल फंड्स पण करा. त्याच्यानंतर शेअर मार्केट करा, इक्विटी करा, ट्रेडिंग करा, इव्हन रिअल इस्टेट जे आहे ते करा. पण हे नंतर पहिल्यांदा तुमचा बेस जो पक्का आहे ना, तो करणं गरजेचं आहे. याला जोडून मनात आलेला एक प्रश्न. समजा मी ॲक्सिडेंटल डेथ पॉलिसी काढली. बरोबर. शिवाय माझी टर्म पॉलिसी आहे. बरं. तर माझा ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू घडला. तर मला ॲक्सिडेंट डेथ पॉलिसीचा क्लेम तर मिळणारच. पण मग माझ्या टर्म पॉलिसीचं पण मिळणार. तर ह्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक तुम्ही लाईफ इन्शुरन्समध्ये तुम्हाला एक टर्म इन्शुरन्स घेतला, तिकडे डेथ झाला. वाढणारी महागाई आणि त्या प्रमाणात न वाढणारं उत्पन्न, यामुळे चिंतित आहात का? चिंता करू नका, आपले उत्पन्न वाढवा. एक असा पार्ट टाइम व्यवसाय जो करताना तुम्ही अपयशी ठरलात तरी नुकसान शून्य, पण यशस्वी झालात तर मात्र हवे तेवढे पैसे कमवण्याची संधी. समजून घ्यायला आवडणार नाही का? संपर्क करा. आवडला तर त्याचा लाभ घ्या. तरच ते कसंही होऊ दे, ते कसंही होऊ दे, नॅचरल होऊ दे, ॲक्च्युअली ते मिळणारच पैसे. आता मी पर्सनल ॲक्सिडेंटची पॉलिसी बनतो मी. तिथे प्रकार वेगळा आहे. तिथे ॲक्सिडेंट म्हणजे लोकांना वाटतं की रोड ॲक्सिडेंट, तसं नाहीये. पर्सनल ॲक्सिडेंटचा अर्थ असतो की इव्हन आम्ही गावच्या ठिकाणी साप चालला तरी त्याला ॲक्सिडेंट म्हणतो. अच्छा. वरून काही पडलं, डोळ्यात पडलं. तरी तो ॲक्सिडेंट म्हणतो. तुम्ही पाय घसरून पडलात तरी ॲक्सिडेंट म्हणतो. किंवा बॉम्ब झाला, रेल्वेमध्ये काही प्रॉब्लेम झाला, नैसर्गिक आपत्ती, भूकंप आला, ती सुद्धा आपण ॲक्सिडेंटच म्हणतो. बरं. लोकांना अजून कल्पनाच नाही त्याची. मग अशा स्थितीमध्ये 2 गोष्टी होऊ शकतात. एक तर माणसाचा डेथ होऊ शकतो आणि दुसरी पॉसिबिलिटी काय असते, डिसेबल. मग त्याच्यामध्ये पार्शियल डिसेबल असू शकतं किंवा परमनंट डिसेबल असू शकतं. अपंगत्व. त्याला परमनंट डिसेबल म्हणजे तो व्यक्ती काहीच काम करू शकत नाही. म्हणजे डॉक्टरनं असं सर्टिफिकेट दिलं की त्याला काम करायला आता चान्सच नाहीये, पण तो जिवंत आहे. मग अशा वेळेला सुद्धा पर्सनल ॲक्सिडेंटची पॉलिसी आहे. ती तुम्हाला डेथ नाही झाला तर तुम्हाला अमाउंट पूर्णच्या पूर्ण देते. आता तुमची 1 करोडची पॉलिसी असेल, तर 1 करोड तुम्हाला ऑलरेडी देऊन बसते. बरं. डेथ झाला तरी देते. पार्शियल झाला तर पार्शियल, 2 हात गेले, 2 पाय गेले, त्याचं डेथ वगैरे त्याप्रमाणे पर्सेंटेज प्रमाणात येते. म्हणजे हा प्रकार तुम्हाला वेगळा आहे आणि म्हणून त्याचा प्रीमियम फार कमी असतो. आता एक लेटेस्ट पॉलिसी आली तुम्हाला सांगतो, की 50 लाखाची पॉलिसी पूर्ण फॅमिलीचा. 2 अडल्ट 3 चाइल्ड मॅक्सिमम घेऊ शकतो. 50 लाख.
2 वर्षाचा प्रीमियम आहे ना 8,400 समथिंग आहे. ऍक्सिडेंटली पर्सनल ऍक्सिडेंट पॉलिसी पूर्ण फॅमिलीची बर 50 लाखाची फॅमिली. जर कोणालाही एवढंच झाला तरी म्हणजे आज कंपनीने तुम्हाला एवढं चांगलं दिलंय म्हणजे 1 वर्षाचा प्रीमियम 4,500 4,000चा भाव. ते 2 वर्षाचा बघायचा 8,500 4,500 मध्ये म्हणजे आपण रोज चहा पितो. त्या चहाच्या पैशामध्ये सुद्धा तुमची एवढी मोठी वीज जवळ होते. तुम्ही तुमच्या चंदगडला जाऊन येण्यासाठी सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त वेळ येतं. म्हणजे तुमची फोर व्हीलर घेऊन गेलात तर पेट्रोलचा एकाच बाजूचा खर्च येतो 100 आणि टोलचा 1000 वेगवेगळा 1200-1500 टोल लागतं दोन्ही वेळेचे. म्हणजे ह्या बऱ्याचशा गोष्टी बघा आज तुमच्यामुळे आमच्या प्रेक्षकांना बऱ्याच नवीन माहिती झाल्या. इन्शुरन्स बद्दल थोडीफार माहिती असते, फक्त ती एवढीच माहिती असते की बाबा हे मृत्यूनंतर फायदा होतो किंवा हे ते. पण ह्या किती तुमच्याशी चर्चा केल्यामुळे हे झालं. आता एक प्रश्न असा की नवीन माणूस या व्यवसायात येतो, प्रशिक्षणाचं तर तुम्ही बोलता. येस. पण येणारा माणूस त्याच्यावर झालेल्या संस्कारांसह येतो आणि संस्कार काय? अंथरूण बघून पाऊल पसर असत. मोठी स्वप्न पाहू नकोस, अवकातीत राहा. बरोबर आहे. आणि मग अशा परिस्थितीत हे विचार जे आहेत ब्रॉड बनायला पुस्तकांचा एक मोठा रोल असतो असं मी ऐकलंय. सर तुमच्या आयुष्यात या पुस्तकांनी काय बदल केला आणि तुम्ही कोणती पुस्तकं रिकमेंड कराल? माझ्याकडे तुम्ही जर म्हटला ना एक लायब्ररीच आहे पुस्तकांची केव्हा. जसं मी मगाशीच आत्ताने आजच एक ऑर्डर दिले. आता माझा Amazonवरती आला असेल म्हणजे ऑलमोस्ट माझ्याकडे लायब्ररी आहे. म्हणजे मी त्याच्यामध्ये कितीतरी म्हणजे पुस्तक आहेत ती तुम्ही घ्यावी असं म्हणेन. जसं मी म्हणेन की आता मी एक बुक्स ऑर्डर दिले त्याचं नाव तुम्हाला मी आठवलं सांगतो तुम्हाला. पण नाही, सुरुवातीच्या काळात तुम्हाला जी काही पुस्तकं सुचवली गेली असती की त्या सिनियर्सकडून जे प्रशिक्षणाच्या माध्यमाने की ही पुस्तकं तुम्ही वाचा, तुमची वैचारिक जडणघडण व्हायला मदत होतं. बरोबर की नाही? कारण आपली एक जडणघडण झालेली असते. आपली नॅरो माइंड असतो असं. तर या पुस्तकांमुळे विचार करायची पद्धत बदली आहे, चौकट बदली आहे आणि चौकटीबाहेरचं जाऊन विचार करू शकता. तर असे कोणत्या पुस्तकांनी तुमच्यावर जास्त परिणाम केला? नंतर तुमची लायब्ररी झाली तो भाग वेगळा. पण अशी ठराविक पुस्तकं कोणती जी आमच्या प्रेक्षकांना घ्यावीशी वाटेल? मी असं सांगेन की एक सिक्रेट द सिक्रेट दिस सिक्रेट एक पुस्तक आहे हा. रोंडाबन. हां. त्याच्यामध्ये खूप बदल घडतो. म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन आकर्षणाचा सिद्धांत. हां, त्याच्यामध्ये. कारण जसं तुम्ही विचार करताय ना तसं म्हणजे तुम्ही जसं मगाशी एक म्हणालात की अंथरूण बघून पाय पसरावं असं म्हणतो ना आपण. तर त्यावेळेला मी असा विचार करत होतो की जसं आज तुम्ही करता. पण मी माझ्या म्हणतात ना एक एक इन्शुरन्स गुरु म्हणू आपण त्याला की जे आमचे ट्रेनर्स आहेत. त्यांनी आम्हाला एक मंत्र दिला की ही जुनी म्हण आहे ना ती असू दे नो प्रॉब्लेम असायला पाहिजे. पण तुम्ही आहे ना पहिला पाय पसरा. मग अंथरूण तुमचे ऑटोमॅटिक येईल. आणि तुमची स्वप्न आहेत ना त्या स्वप्नाच्या पाठीमागं तुम्ही जाऊन काम करा. बरोबर. आणि मग तुम्ही त्याच्याप्रमाणे तुम्ही काम करावं लागेल तुम्हाला. नुसतं तुम्ही म्हणून चालणार नाही. मग तुम्हाला अचीव्ह करण्यासाठी तुम्हाला पहिला स्वप्न द्या. जसं तुम्ही घर घ्या मोठं, गाडी घ्या, हे घ्या, ते हे ऑफिस करा, स्टाफ ठेवा. हे सगळं सांगतात आणि मी केलं ते ऑलरेडी इम्प्लिमेंट. म्हणजे मला वाटलं की हे ना अरे हा हे सांगतात ना ते आपले गुरु आहेत. ते आपल्यासाठी चुकीचं नाही सांगणार. मग ते हळू मी करायला लागलो. तसं त्यातलाच भाग आहे ना हे बुक्स बुक्स. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेन मॉर्निंग सकाळचं जे आहे ना सेवर एक प्रकार आहे ना मला कदाचित त्याच्यावरती बुक आहे मॉर्निंग काहीतरी त्याचं नाव आहे बरं सेवर. हा रेवा म्हणजे भक्षण नाही खाण्यास. सेवर SAVER सेवर. अच्छा. ह्या सेवरमध्ये ना माझ्या लाईफमध्ये खूप फरक पडला. बरं सेवरचा अर्थ काय माहिती आहे तुम्हाला? जेव्हा मी सकाळी लवकर उठतो त्यांना आपण येस फॉर सायलेन्स. बस. हां. A फॉर अफर्मेशन. आपण V फॉर विजन. E फॉर एक्सरसाइज. R फॉर रीडिंग. हे जे तुम्ही 10 मिनिटं का करेना दररोज बरोबर लावून घेतली पाहिजे. सवय करा तुम्ही असं मी लोकांना सांगेन. त्याच्यामध्ये
खूप मोठं हे आहे. अजूनही पुस्तक असेल कदाचित सर तुम्हाला, कारण त्या काळात इन्शुरन्स मधली बरीचशी मंडळी हे पुस्तक वाचायची. मिराकल बडी बडी सोच का बडा जादू. ते तर नॉर्मली ते झाले, ते खूप थोडी झाले. त्या जुने डोळे जे सांगतोय सवाब जवाब, सवाली जवाब. जवाबी जवाब आहे. हाऊ टू इन्फ्लुएन्स ऑफ द पीपल ते आहे. हाऊ टू विन अँड इन्फ्लुएन्स द पीपल. मित्र जोडायला मित्र जोडा, शिवखेडा शिवखेडा साहेबांचं. हे बरेच बुक्स आहेत. म्हणजे आता कसं झालं तुम्हाला सांगू असं, की लोकांना वाचायला कंटाळा येतो. पण आता ऑडिओ निघाले. ऑडिओ. हा. ऑडिओमध्ये जे बुक्स आहेत ना, ते सुद्धा आहेत त्याच्यामध्ये. त्या ते सुद्धा ऐकू शकता. भरपूर FM वगैरे. हां, भरपूर आहेत त्याच्यामध्ये किंवा तुम्ही व्हिडिओज आहेत. YouTubeवरती आहे. लोकांना वाचनाची आवड कमी झाली, पण मी तर म्हणतो ना, दररोज एक पेज तरी वाचायला पाहिजे. दिवसभर ते बॅक ऑफ द माइंड आपल्या फ्रेश करत राहते. येस. मिराकल मॉर्निंग बघा, अशी तो बोलत सांगतो मिराकल मॉर्निंग. खूप चांगलं बुक्स आहे. त्या बुक्समध्ये सेवन आहे, काय आहे ते तुम्हाला सांगणार. आणि मी म्हणतो ना, जेवढे सक्सेसफुल लोक आहेत ना, सक्सेसफुल म्हणजे हे दुनियामध्ये, जगामधले, ते सगळे त्याचं इम्प्लिमेंटेशन करतात. बर. आता आपण समारोपाकडे येऊया. येस. समारोपाकडे येताना एक शेवटचा प्रश्न. तो या इंडस्ट्रीमध्ये येऊ पाहणाऱ्या नवीन लोकांना किंवा आत्ता जे संघर्ष करताय आहेत पण संघर्ष हो, यांना तुम्ही नेमका काय सल्ला द्याल? ओके. मी तर सांगेन, की जसं मी म्हटलं, एखाद्या भारतीय कंपनीमध्ये 14 लाख लोक फक्त आहेत. अजून प्रायव्हेटच्या कंपनीमध्ये ते मी बोललोच नाही. बरं. म्हणजे मेडिक्लेम कंपनी आहे. मेडिकल इन्शुरन्स आहे. त्यानंतर म्युच्युअल फंड्स हा पण त्यातलाच पार्ट आहे. कारण आता म्युच्युअल फंड सुद्धा म्हणजे महत्वाचं आहे. खूप खूप मोठी इंडस्ट्री आहे. इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट हे क्षेत्र आहे ना, ते आता साधं राहिलेलं नाही आहे. याच्यामध्ये खूप ह्यूज अपॉर्च्युनिटी आहे. मी ते प्रत्येकाला आव्हान करेन, की तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये खरंच या. तुम्ही स्वतःचा पैसा कमवालच, पण जो आनंद आहे ना सर, एखाद्या व्यक्तीनं म्हणतात ना, एखाद्या व्यक्तीनं तुम्ही सांगितलं आणि त्याला जे इम्प्लिमेंट केलं, फॉर जर सेव्हिंग केलं असेल आणि त्याला त्याच्या मुलीच्या लग्नाला पैसे मिळाले असतील, रिटायरमेंटला पैसे मिळाले असतील किंवा मुलाच्या एज्युकेशनच्या वेळेला पैसे मिळाले असतील, तो जो आनंद आहे ना, तो तुम्ही पैसे कमवणार ना त्याच्यापेक्षा जास्त. एखादा व्यक्ती ॲडमिट असेल हॉस्पिटलमध्ये, त्याला 10 लाख रुपये, 15 लाख रुपये तुम्ही मेडिक्लेमच्या माध्यमातून तुम्ही पॉलिसी काढलेली असेल आणि देणार, तेव्हा तो मोठा आनंद असेल. तुम्ही म्युच्युअल फंडच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीचा करोडो रुपयेचा फंड उभा करून दिला असेल आणि त्या व्यक्तीला 1 करोड 2 करोड जेव्हा मिळत असतील, तेव्हा तो जो आनंद आहे ना, तुम्हाला तो सुखद आहे. येस. म्हणजे तुमचं सुख त्यांच्यात आहे. अगदी. तर मी येणाऱ्या पिढीला सांगेन, की या इंडस्ट्रीमध्ये खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. आवर्जून या. आवर्जून या आणि तुम्ही तुमचं कौशल्य दाखवा आणि मग काय प्रोफेशनली बना. ॲज अ ॲडवायझर बनू नका, ॲज अ एंटरप्रेनर. इव्हन मी सुद्धा बघा, माझ्या कार्डवरती माझ्या कंपनीचं मी स्वतःचं नाव ठेवलं आहे, की ॲज अ इन्व्हेस्टमेंट सोल्युशन. येस. ही माझी कंपनी आहे. मी एंटरप्रेनर आहे. मी एक ॲडवायझर म्हणून त्यावेळेस नाही केलं. तसंच तुम्ही सुद्धा या इंडस्ट्रीमध्ये एक एंटरप्रेनर म्हणून या आणि वेगवेगळ्या, जसं मी लाईफ इन्शुरन्स आहे, मेडिक्लेम्स आहे, म्युच्युअल फंड्स आहे. ह्या इंडस्ट्रीमध्ये येऊन लोकांची सेवा करा. त्यांना बेनिफिट मिळणार, तसं तुम्हाला 100% मिळणार. लोकांना सेवा करा, तुम्हाला मेवा नक्कीच घ्या आणि तुमची ही स्वप्न सुद्धा 100% साकार होणार. हा माझा संदेश आहे. थँक्यू. तर हे होते भगवान राघव सर, ज्यांच्याशी आपण आज गप्पा मारल्या. विमा क्षेत्राबद्दल आम्ही फारसं काही जाणकार नव्हतोच, पण त्यांच्याबरोबर गप्पा मारल्यामुळे बऱ्याचशा गोष्टींची आम्हाला नव्याने ओळख झाली. त्यांनी आपला किमती वेळ देऊन आमच्याशी मनमुराद गप्पा मारल्या, काही हातचं राखून ठेवलेलं नाही आहे. तर डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीजप्रमाणे इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये सुद्धा प्रचंड स्कोप आहे. अजून कोणत्या इंडस्ट्रीमध्ये काय काय स्कोप आहे, त्या क्षेत्रातल्या यशस्वी लोकांना तुमच्यासमोर आम्ही आणण्याचा नेहमी प्रयत्न करतोच आहे. तुमचा आम्हाला साथ लाभलेली आहे, तुमची प्रेमही लाभले. पण आता तुमच्यापर्यंत आमचा व्हिडिओ पोहोचतोय समजा, पण तुमच्या परिचितांपर्यंत आम्ही पोहोचत नाहीये, त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचवू शकता. ही एवढी चांगली माहिती
तुमच्या माध्यमाने त्यांच्यापर्यंत पोहोचू शकते. सरांचं नाव आणि नंबर आम्ही देतोय. ते कोणत्या इन्शुरन्स कंपनीच्या ह्याच्यामध्ये अ, उद्योजक, एंटरप्रेन्योर म्हणजे उद्योजक म्हणून काम करतायत असं किंवा फायनान्शियल प्लॅनर म्हणून काम करतायत. तुम्ही त्यांना नंबर देतोय. तुम्ही त्यांना डायरेक्ट फोन करून विचारू शकता. सर विचारलं तर चालेल. येस सर, येस. ॲडवाईस कधी मी मला तुम्ही कधीही सांगा, मी तुम्हाला ॲडवाईस देतो. त्यांच्या बरोबरीने तुम्ही या क्षेत्रात येण्यासाठी जर प्रयत्न केले तर ते सगळ्या प्रकारचं मार्गदर्शन तुम्हाला करतील. त्यांच्या टीममध्ये सामावून घेऊ शकतात. बिलकुल. तुमची इच्छा. तर असे या क्षेत्रातले जाणकार लोक आम्ही तुमच्यासमोर वेगवेगळ्या वेळी घेऊनच येणार आहोत. तुमच्या या प्रेमाबद्दल आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत. पुन्हा भेटण्यासाठी आता मात्र आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर. पुन्हा एकदा तुम्ही मला संधी दिली आणि मन म्हणतात ना, मनातलं सगळं बोलण्यासाठी खूप मोठी अपॉर्च्युनिटी दिली आणि मनाला एकदम खूप वाटतं. म्हणजे मनापासून बोललो मी तुमच्याशी. थँक यू व्हेरी